priyankalagna.com या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे. यामध्ये 2 ॲडमिन पॅनल आणि 1 कस्टमर पॅनल अवेलेबल आहे. सुपर ॲडमिन, सब ॲडमिन आणि कस्टमर असे 3 टाईपचे लॉग इन आहेत. आपण सुरुवात करूयात सुपर ॲडमिनपासून. युजर नेम आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन करू. डॅशबोर्ड, ॲड न्यू कस्टमर, लिस्ट कस्टमर्स, इंटरेस्ट रिपोर्ट, सर्च, पॅकेजेस आणि चेंज पासवर्ड ह्या टाईपचे डाव्या बाजूला मेनूज आहेत. डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटसचा ड्रॉपडाऊन दिसेल. ह्या मॅरिटल स्टेटसच्या ड्रॉपडाऊनमधला कुठलाही स्टेटस सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अवेलेबल डेटाबेसमधले फिल्टर केलेले रेकॉर्ड्सचे काउंट दिसतील. कुठल्याही काउंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या कास्टमधले सगळे रिपोर्ट्स डिस्प्ले होतील. यामध्ये सुपर ॲडमिनला 3 ऑप्शन आहेत. ते सर्चमधून डिलीट करू शकतात, ते प्रोफाईल लाईक करू शकतात किंवा ते चेक करू शकतात. चेक केलेले रेकॉर्ड्स जर तुम्हाला व्हॉट्सॲप थ्रू कुणाला पाठवायचे असतील तर इथे व्हॉट्सॲप नंबर टाकून तुम्ही ते प्रोफाईल त्या नंबरला पाठवू शकता. सेंड बटनला क्लिक केल्यानंतर ते सिलेक्ट केलेले प्रोफाईल्स व्हॉट्सॲप थ्रू त्या दुसऱ्या कस्टमरला शेअर करण्यात येतील. व्ह्यू प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर त्याचे पूर्ण प्रोफाईल व्ह्यू होईल. ॲड न्यू कस्टमरला क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन डेटा एंट्री करू शकता. हे पूर्ण डिटेल्स फिलअप करून त्या प्रोफाईलचा फोटो आणि बायोडेटा अपलोड करून सबमिट केल्यानंतर तो डेटा फ्री कस्टमर्स आणि पेड कस्टमर्स ह्या लिस्टिंगमध्ये शो केला जाईल. पेड कस्टमर्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टॅब्युलर फॉर्ममध्ये सगळे पेड कस्टमर्स दिसतील. यामध्ये तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबरने सर्च करून एखादं प्रोफाईल सर्च करू शकता आणि ते ॲक्शनमध्ये व्ह्यू बटनला क्लिक करून ते पूर्ण प्रोफाईल पाहू शकता. सुपर ॲडमिनला प्रोफाईल व्ह्यू करण्याचे, अपडेट करण्याचे राईट्स दिलेले आहेत. फोटोजला क्लिक केल्यानंतर मल्टिपल फोटोज सुपर ॲडमिन अपलोड करू शकतात. एक्सप्रेस इंटरेस्टला क्लिक केल्यानंतर त्या प्रोफाईलसाठी सिलेक्ट केलेले प्रोफाईल्स या एक्सप्रेस इंटरेस्ट मेनूमध्ये दिसतील. पेड कस्टमर कॉपीला क्लिक केल्यानंतर इथे त्या कस्टमरची पेड कस्टमर कॉपी दिसेल. फ्री कस्टमर कॉपीला क्लिक केल्यावर फ्री कस्टमर कॉपी दिसेल. स्थळ सुचवाला क्लिक केल्यानंतर सुपर ॲडमिन ह्या प्रोफाईलसाठी स्थळ सुचवू शकतो. इंटरेस्ट रिपोर्टमध्ये कुठल्या मेंबरने कुठल्या मेंबरला इंटरेस्ट शो केला आहे त्याची एक लिस्टिंग दिसेल. तारीख आणि चूजन बाय कस्टमर आहे किंवा सुपर ॲडमिन आहे याची लिस्टिंग तुम्हाला इथं दिसेल. ॲक्शनमध्ये तुम्ही ते रेकॉर्ड डिलीट करू शकता. सर्चला क्लिक केल्यानंतर वैवाहिक स्थिती, पॅकेज, जात, जन्मसालपासून ते जन्मसालपर्यंत, जिल्हा, व्यवसाय, आंतरजातीय चालेल का, पुनर्विवाह चालेल का, सभासद प्रकार या सर्व सर्च टाईपनुसार तुम्ही स्थळ शोधू शकता. शोधा बटनाला क्लिक केल्यानंतर डेटाबेसमधून अवेलेबल स्थळे इथे डिस्प्ले होतील. रेडीमेड सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ड्रॉपडाऊनमध्ये जेवढे पण कस्टमर्स लिस्टेड आहेत त्या सगळ्यांची लिस्ट इथं नाव आणि कास्ट याप्रमाणे दिसेल. कुठल्याही प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर त्या प्रोफाईलला सुटेबल प्रोफाईल्स डेटाबेसमधून इथं डिस्प्ले होतील. सुपर ॲडमिन त्या प्रोफाईलला लाईक करू शकतो किंवा शेअर करू शकतो. सर्च बाय रजिस्ट्रेशन नंबर ह्याला क्लिक केल्यानंतर एखाद्या प्रोफाईलचा रजिस्ट्रेशन नंबर इथे टाईप करून तुम्ही सर्च केल्यानंतर त्या प्रोफाईलला किती एक्सप्रेस इंटरेस्ट तुम्ही केलेले आहेत आणि त्या प्रोफाईलचे डिटेल तुम्हाला इथे बघायला मिळतील. पॅकेजेसला क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲड न्यू पॅकेज करू शकता. यामध्ये पॅकेजचं नाव, पॅकेजची कॉस्ट आणि नंबर ऑफ स्थळं किती पाहू शकतो हे तुम्ही सबमिट करू शकता. सबमिट केल्यानंतर तुम्हाला लिस्ट ऑफ पॅकेजेसमध्ये ह्या टाईपमध्ये सबमिट केलेले पॅकेजेस डिस्प्ले होतील. ह्याच्यातून तुम्ही प्रत्येक पॅकेजच्या समोर डिलीट बटन आहे. तुम्ही एखादं पॅकेज डिलीट करू शकता आणि परत नवीन पॅकेज ॲड करू शकता. ॲप युजर्समध्ये तुम्ही एक नवीन युजर ॲड करू शकता. जसे की एखाद्या ब्रँचमध्ये एखादा सब ॲडमिन ॲड करायचा असेल तर ब्रँच सिलेक्ट करून त्याचा रोल सिलेक्ट करून तुम्ही त्याचे पूर्ण पर्सनल डिटेल टाकून सबमिट बटनला क्लिक केले की तुम्हाला ह्या टाईपमध्ये ब्रँच ॲडमिन, सब ॲडमिन, सुपर ॲडमिन असे लिस्टिंग बघायला मिळतील. नंतर सेक्शन आणि कंटेंट हे दोन्ही ऑप्शन ऑफिशियल यूजसाठी असतील. सेक्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेक्शन्स बघायला मिळतील आणि कंटेंट्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे कंटेंट्स बघायला मिळतील. चेंज पासवर्डला क्लिक केल्यानंतर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. ओल्ड पासवर्ड, न्यू पासवर्ड आणि कन्फर्म न्यू पासवर्ड केल्यानंतर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता. लॉग आउट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही सिस्टीममधून लॉग आउट होऊ शकता. धन्यवाद.